यानंतर मी या ठिकाणी निमंत्रित करतो माजी विधानसभा सदस्य आणि शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरोजताई काशीकर. शेतकरी साहित्य असावं याच्यावर बरेचदा गंगाधरजी माझी चर्चा व्हायची. मी म्हणायचे अरे किती लिहितात लोक. मला लहानपणापासून ती कविता आठवते, 4 झोपड्यांचे माझे मज लख लाभ, जरी लहान खेडे इथेच माझी आब. हे सगळं त्या काळी खूप छान वाटायचं. पण हळूहळू जेव्हा शरद जोशी भेटले आणि कळलं की त्या 4 झोपड्यात आम्ही खुश होतो, पण त्या 4 झोपडीचा एक एक पत्रा हा सगळ्या सरकारनी आणि सरकारच्या धोरणांनी ओढून नेला. हे आम्हाला समजलं पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर. जेव्हा मी ॲग्रिकल्चरमध्ये इकॉनॉमिक्समध्ये MA केलं तरी मला हे कळलं नाही, जे शरद जोशींच्या युनिव्हर्सिटीत येऊन कळलं. एवढं मोठं तत्त्वज्ञान हे सगळं आमच्यापासून शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा लपवून ठेवलं गेलं. आम्हाला ते सांगितलं नाही. आम्हाला फक्त 4 झोपड्या आणि त्या 4 झोपड्यांचे 8 झोपडे करायला मर आणि आम्ही प्रत्येक झोपड्याचा पत्रा काढून घेतो, एवढंच आमच्या निदर्शनास आलं. आणि हळूहळू जेव्हा एक एक पाऊल शरद जोशींसोबत टाकत गेलो तेव्हाच आम्हाला शेतकऱ्याच्या पोटच्या शिकलेल्या मुलांना लाज वाटायला लागली. डॉक्टर, इंजिनियर, मोठमोठे साहित्यिक या चळवळीत सहभागी झाले. BSc झालेले, MSc झालेले मुलं आपापलं कामधंदा सांभाळून, कारण शरद जोशींकडे कुठलं असं हे नव्हतं, त्यांच्याकडे केवळ ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाच्या भरोश्यावर आम्ही सगळे निघालो. गंगाधर मुटे वगैरे हे तर किती लहान होते, आम्ही तरी कमीत कमी 30 ओलांडली होती. पण या सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा झोकून देऊन शेतकरी आंदोलनात सहभाग मिळवला, सहभाग दिला. आणि त्या काळी आमच्याकडे मोबाईल फोन नाही, वाहनं नाही, पण सगळ्यांना निरोप मात्र कसे मिळायचे माहिती नाही. आंबेठाणवरून सांगितलं की रस्ता रोको करायचा आहे. प्रत्येक गावचा शेतकरी आपापली बैलगाडी घेऊन रस्ता अडवून बसून राहायचा. हे आमचं शेतकरी संघटनेचं वैभव होतं. आणि ते वैभव या साहित्यात हळूहळू रेखाटलं गेलं. आदरणीय शरद जोशींनी अनेक पुस्तकं लिहिले, आमचे प्रशिक्षण वर्ग घेतले आणि प्रत्येक या देशातला शेतकरी, या देशातला तळागाळातली व्यक्ती ही सगळी कशी याची मान उंचावेल ह्याचा त्यांनी अभ्यास केला. सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार यही समस्या आहे, हे त्यांचं एक वाक्य तर इतकं भावून गेलं की खरंच हे मायबाप सरकार नाही आहे. हे सरकार आम्हाला तुडवणार आहे, आम्हाला रडवणार आहे आणि आमच्याकडनं सगळं ओरबाडून देणार आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो किंवा कोणीही असो, कोणीही हा अभ्यास आमच्या समोर केला नव्हता. शेतकरी संघटनेनी 18 पगड जाती धर्म आणि समाजाचा विषय मांडला, विचार मांडला. चांदवड सारख्या ठिकाणी 5 लाख महिलांचं अधिवेशन घेऊन महिलांचे प्रश्न मांडले. सीता मंदिर एकमेव भारतातलं, त्याचा जीर्णोद्धार करून जेव्हा राम मंदिराचा उदो सुरू होता तेव्हा सीता मंदिर बांधण्याची शपथ आदरणीय शरद जोशींनी यवतमाळ जिल्ह्यातल्या रावेरी येथे घेतली आणि आज ते मंदिर दिमाखात उभं आहे. ज्यावेळी महिलांना सक्षम करायचं आहे, सक्षम करायचं म्हणून होत नाही, तर या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशींनी गावागावातल्या महिलांना त्यांच्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी केलेल्या खाद्यपदार्थापासून तर वेगवेगळ्या पदार्थाचे अधिवेशन भरवले, मेळावे भरवले आणि त्याच्यातून निर्माण झाले बचत गट. एक मार्ग आम्ही सांगत गेलो. सीतामुक्तीच्या माध्यमातून महिलांना संपत्तीत अधिकार मिळावा याच्यासाठी आम्ही सरकारकडे गेलो नाही, आम्ही शेतकऱ्याकडे गेलो. त्याला सांगितलं की तुझ्या घरच्या लक्ष्मीनी वर्षानुवर्ष तुझ्यासाठी कष्ट केले, त्यातला एक शेतीचा तुकडा किंवा त्या तुकड्यातून आलेलं उत्पन्न त्या मायमाऊलीला तू खर्चासाठी दे. आणि खरंच आश्चर्य, जेव्हा शरद जोशीने हे सगळं मांडलं तेव्हा आम्हाला भीती वाटायला लागली की गावचा शेतकरी एक धुऱ्याची जमीन सुद्धा कोणाकडे गेली तर देत नाही आणि हा बायकोला कुठे 1 एकर 2 एकर जमीन द्यायला लागला. पण खरोखर आश्चर्य, आम्ही ते सगळं मांडलं
की प्रभू रामचंद्रांनी सीतेवर अन्याय केला, पण तुम्ही प्रभू रामचंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहात, कारण तुम्ही तुमच्या माय माऊलीला रानात नेऊन सोडलं नाही, तिच्यासाठी तुम्ही 1 एकर शेत द्या. आणि खरोखर याला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावगावच्या शेतकऱ्यांनी आपल्या महिलांच्या नावाने शेती करून दिली आणि शेवटी त्यावेळचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक, यांना लक्ष्मी मुक्ती नावाचा GR काढायला लागला, कारण सगळ्या गावच्या शेतकऱ्यांनी आमच्या नावाने आमच्या बायकोच्या नावाने आम्हाला शेती करून द्या. आणि तहसील ऑफिसमध्ये कोणी तयार नव्हतं. अशा वेळी ह्या आंदोलन होऊ नये म्हणून सुधाकरराव नाईकांनी एवढी समज दाखवली. तो GR 1994 साली काढला आणि तेव्हा आम्ही विधानसभेत होतो. ह्या सगळ्या एक एक घटना आता जेव्हा हे सगळं मांडत होते तर डोळ्यासमोर तळून गेलं. 1991 साली चतुरंग शेतीचा कार्यक्रम आदरणीय शरद जोशींनी मांडला आणि जेव्हा मी हे सह्याद्री बघितलं तेव्हा मला विलास शिंदेबद्दल खरंच खूप कौतुक वाटलं की शरद जोशी एक एक टप्पा याच बाजूनी चालत होते. त्यांनी शिवार काढलं, त्यांनी वेगवेगळ्या लोकांना हे सगळं करण्याची स्फूर्ती द्यायला सुरुवात केली. पण शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आंदोलक होऊ शकला, तो उद्योजक नाही होऊ शकला. मग उद्योजक होण्यासारखे आम्हाला विलास शिंदे सारख्यांचाच कोणाचा तरी खांदा हवा होता. आणि हे सगळं बघून मला खूप आनंद झाला की चतुरंग शेतीचा कार्यक्रम विलासराव शिंदेनी इथं रुजवलं, राबवलं. आणि म्हणून आम्हाला त्यांचा केवळ मलाच नव्हे तर संपूर्ण शेतकरी समाजाला अभिमान वाटावं आणि हे सगळं करण्याची स्फूर्ती त्यांच्याकडनं आमच्या इतर तरुण मुलांना मिळावं, जेणेकरून जी मुलं अजूनपर्यंत लग्न होत नाही त्या मुलांनी सुद्धा असं नंदनवन आपापल्या गावांमध्ये आपापल्या जिल्ह्यांमध्ये जर उभं केलं तर त्यांच्याकडे पुण्या मुंबईचाच नवरा पाहिजे असं म्हणणाऱ्या मुली नसतील तर त्याही मानतील की नाही नाही मला पण असा उद्योजकच नवरा पाहिजे. कारण सगळे काही धीरूभाई अंबानीच्या मुलासारखे मोठे होऊ शकत नाही, पण आमचा शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या दमाने, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या नेटाने उभा राहील. आणि सर्व साहित्यिकांना एकच विनंती आहे माझी की शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्याकरता आमचं साहित्य काय काम करू शकेल. त्याच्या रडण्याशी आम्हाला रडायचं नाही आहे, त्याच्या दुःखात आम्हाला अजून तिखट मीठ लावून ते दुःख मांडायचं नाही आहे. या दुःखाला खंबीरपणे त्यांनी तोंड द्यावं आणि खंबीरपणे या सगळ्या समस्येतून त्यांनी बाहेर निघावं याच्यासाठीच्या साहित्याची अपेक्षा आजच्या शेतकरी साहित्य संमेलनाला आहे.